श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योगमुद्रा नेत्री नये निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थान त्रयीचा विचार आपण करतो आहोत। संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजच्या माध्यमातून या व्यासपीठाचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण हा उपक्रम चालवलेला आहे। आपण सध्या राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आपण 2 समास आत्तापर्यंत पाहिले, त्यांचा विचार केला। आज आपण ब्रह्मनिरूपण या समासातल्या काही ओव्यांचा विचार करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। संगती तुका नाशिवंत सांडून राहावे निवांत एकपणाचाही अंत झालिया समाधान श्रीराम। एकपणाचा उमस काढिता त्रिपुटी सावकाश होत आहे म्हणोनी ध्यास एकपणाचा नसो श्रीराम। समर्थ या ठिकाणी असं म्हणतायत की संग तितुका नाशिवंत, वस्तू व्यक्ती मीपणा हा जो सगळा संग आहे
या जोडून घेतलेल्या ज्या उपाधी आहेत या सगळ्या नाशिवंत आहेत. या सगळ्या सांडल्याशिवाय, या सगळ्यांचा त्याग केल्याशिवाय समाधान किंवा निवांतपण येणार नाही. पुढे समर्थ असं म्हणतात, एकपणाचाही अंत झालिया समाधान. मी आणि भगवंत एक आहोत ही भावना देखील विरघळली पाहिजे. परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती मी घेतलेली आहे आणि मी आणि परब्रह्म एक आहोत असा विचार देखील तो साधकाच्या दृष्टीनं घातक आहे असं समर्थ म्हणतात. समर्थांनी आपल्याला माहिती आहे की मनाच्या श्लोकांमध्ये 4 श्लोक परिसंग सोडोनी सुखे रहावे, परिसंग सोडोनी सुखे रहावे असे पालुपद असलेले घेतलेत. पहिला श्लोक असं सांगतो त्यातला 187वा श्लोक, भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी न साहे, मना भासले सर्व काही पहावे, परिसंग सोडोनी सुखे राहावे. चौथा श्लोक सांगतो, नवे कार्य करता नवे सृष्टी भरता, परेहून परता न लिंपे विवर्ता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परिसंग सोडोनी सुखे राहावे. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. पिंडी ते ब्रह्मांडी सगळीकडे सारखेपणा आहे. परी सर्व ही स्वस्वरूपीनच आहे. पण परब्रह्म स्वरूपाला तिथं हे काहीही चालत नाही. ती पिंडही नाही ब्रह्मांडही नाहीये. मना भासले सर्व काही पहावे. याला समर्थ रामदासांनी सर्व साक्षिणी अवस्था असं मानलंय. 4 अवस्था आहेत, त्यातली सर्व साक्षिणी अवस्था ही आहे. त्यालाच तुरीय अवस्था असंही म्हणलेलं आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, मना भासले सर्व काही पहावे. भास होणार आहेत पण ते साक्षी भावनेने पहावेत. नवे कार्य करता नवे सृष्टी भरता. तो ब्रह्मा नाही, विष्णू नाही, महेश नाही, परेहून परता न लिंपे विवर्ता. विवर्त ज्ञान आपल्याला माहिती आहे, विपरीत ज्ञान. जसं आहे त्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी दिसणं म्हणजे विवर्ता, विपरीत ज्ञान. परेहून परता. पराजी स्फुरण आपण म्हणतो. 4 वाणींची पहिली वाणी परावाणीच्या तिथं स्फुरण होतं. एक संकल्प निघतो. जी काही काम करायचं असेल, जी क्रिया करायची असेल, जे काही करायचं असेल तर त्याचं स्फुरण पहिल्यांदा पर्यवाणीच्या तिथं निघतं. समर्थ म्हणतात त्याच्याही पलीकडे स्फुरण सुद्धा नाहीये. एकोहम बहुश्याम हे स्फुरण सुद्धा नाही. तेच आधी स्फुरण ते आहे ना, मूळ स्फुरण. त्यातून सगळ्या सृष्टीचं सृजनत्व झालं. समर्थ म्हणतात परेहून परता, त्याच्या पलीकडे. न लिंपे विवर्ता. तो कधी विवर्त रूपामध्ये अडकत नाही, विपरीत ज्ञानामध्ये अडकत नाही. कारण तिथं कुठलाही विकल्प नाही, कुठलीही कल्पना नाही, संकल्प नाही, विचार नाही, वृत्ती नाही. तया निर्विकल्पासी कल्पावे, कल्पित जावे, परिसंग सोडोनी सुखे राहावे. सुखी व्हायचं असेल तर संग सोडला पाहिजे.
केवळ वस्तू आणि व्यक्तींचा संघ हा अलीकडची बाजू आहे, प्रायमरी स्टेज आहे. संघ कुठला सोडला पाहिजे? मीपणाचा संघ सोडला पाहिजे. मला ज्ञान झालंय हा संघ सोडला पाहिजे. मला ज्ञानाची अनुभूती आली आहे, परब्रह्म स्वरूपाची अनुभूती आली आहे, हा संघ सोडला पाहिजे. एकपणाचाही अंत झालिया समाधान. मी आणि परब्रह्म एक आहोत या जाणीवेचा सुद्धा अंत झाला पाहिजे. किती खाली 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 उतरलेत समर्थ, शिष्याला सांगतायत. कारण हा तिसरा समास आहे, ब्रह्मनिरूपण. पहिल्या 6-7 ओव्यांमध्ये संवाद आहे आणि 7व्या ओवीपासून ब्रह्मस्वरूपाचं विवरण आहे, त्यावर केलेलं विवेचन आहे, ब्रह्माचं वर्णन आहे. पूजनीय आप्पा असं म्हणतात, अव्यभिचारी भक्तीने साधक त्रिगुणातीत होतो. अव्यभिचारी भक्ती काय हो? म्हणजे भक्तीमध्ये व्यभिचार आहे? मी आलो, एक ठिकाण कुठेही नाहीये, अनेक ठिकाणी जायचं. कथा लागली तिथं जायचं, भागवत चालू आहे तिथं जा, रामायण चालू आहे तिथं जा, शिवलीलामृत चालू आहे तिथं जा, गुरुचरित्र लावलंय तिथं जा, सत्यनारायण चालू आहे तिथं जा. पण कुठेतरी काहीतरी घेणार की नाही? आमच्या जीवनामध्ये ते काहीतरी उतरेल की नाही? नुसता फेरफटका मारत राहायचा, नुसत्या भेटी 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 भेटी, काय उपयोग आहे त्याचा? ते जर आपल्या आचरणात येत नसेल, त्यावर श्रवण मनन निधिध्यास होत नसेल, तर कशासाठी करायचं हे? सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये बेल व्हायचा, 108 बेल. मंगळवारी देवीकडे जायचं, बुधवारी गणपतीला जायचं, गुरुवारी दत्ताला जायचं, शुक्रवारी व्यंकटेशाला जायचं, शनिवारी हनुमंताला जायचं. कुठेतरी एक निष्ठा पाहिजे. आप्पा अशी जर निष्ठा नसेल तर त्याला व्यभिचारी भक्ती असं म्हणतात. त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलंय, अव्यभिचारी भक्तीने एक देव एक ठाव एक भाव. बाकी आम्ही करू काय, कुळाचार असेल कुळधर्म असेल, करायचं आहे ते केला पाहिजे, पण एक निष्ठा कुठेतरी पाहिजे ना. काही झालं तरी आपल्याला ते नाही सोडणार मी, असं असलं पाहिजे. हा भक्त त्रिगुणातीत होतो, भगवंत म्हणतो 14व्या अध्यायामध्ये गीतेच्या, आणि तो मला येऊन मिळतो. गुणांच्या पलीकडे जातो, त्रिगुणातीत होतो. यावर भाष्य करताना माऊली असं म्हणतायत, ऐसेनी मग परस्परे, ऐसेनी त्रिगुणातीत होऊन ऐसेनी मग परस्परे, तय सोहम वृत्ती जय अवतरे. सोहम साधना ती अवतरते, तय तिथेही सकट सरे आपय सया. त्या ठिकाणी सगळ्या वृत्तींचा ऱ्हास होतो, सगळ्या वृत्तींचा लय होतो. आणि तो कसा होतो? आपय सया, आपसुकपणे, आपोआप. करायचं म्हणून करण्याची गरज नाही. माऊली या ठिकाणी असं म्हणते की एकपणा ही मिठी पडो सरली. भगवंताची आणि माझी एकपणाची मिठी जी पडलेली आहे ती सुद्धा संपली. मी आणि भगवंत एक आहोत ही भावना सुद्धा नुरली, काही उरलं नाही. आणि माऊली काय म्हणतीये? आपैस आहे, आपोआप, सहजपणे. आता असं आहे की हे जे तादात्म्य असतं, जे ऐक्य असतं, समर्थ काय म्हणतायत, एकपणाचाही अंत
जालिया समाधान. ते जे एकपण आहे, एक रूप आहे, त्याचा सुद्धा अंत झाला पाहिजे. आता याला तादात्म्य असं म्हणू का आपण? स्वामी वरदानंद भारतींनी ही दोन्ही उदाहरणं दिली आहेत. तादात्म्य कशाला म्हणायचं? गणपतीची मूर्ती आहे आणि शेंदूर लावायचा आहे. शेंदूर लावला गणपतीच्या मूर्तीला. गणपतीची मूर्ती आणि शेंदूर एकरूप झाला का हो? गणपतीची मूर्ती आत आहे, शेंदूर शेंदुराच्या जागेवर आहे, एकरूप नाहीये. पण आम्ही गणपतीला पाहत नाही, त्या शेंदुरामध्ये गणपतीला पाहतो. गणपती आमच्या डोळ्यांना दिसत नाही असा, पण आम्ही त्या शेंदुराला गणपती मानतो. हे झालं. यापुढे स्वामी वरदानंद भारती असं म्हणतात की त्या ठिकाणी पूजा करताना अत्यंत तन्मयतेनं, शुद्ध भावनेने आम्ही दुर्वा वाहतो, जास्वंदाचं लाल फूल वाहतो. हे कुणाला वाहिलंय आम्ही? गणपती तर आत आहे. आम्ही हा सगळा सोपस्कार कुणाला करतोय? ते शेंदुराला करतोय. यालाही तादात्म्य असंच म्हणलंय. त्या पुढचा भाव आहे ऐक्य. त्यालाही उदाहरण दिलंय. मीठ आहे, मीठ पाण्यामध्ये टाकलंय किंवा साखरेचा खडा पाण्यामध्ये टाकलाय. दोन्ही विरघळलेत. अस्तित्व दिसतंय का? मिठाचा खडा पाण्यात टाकला, खडी साखर पाण्यात टाकली, अस्तित्व गेलं ना. याला ऐक्य म्हणायचं. आता मला तुम्ही सांगा, पाण्याला जर गरम केलं तर मीठ सापडेल आपल्याला? काही टेक्निक वापरली तर पाण्यातली साखर बाजूला काढता येईल ना. म्हणजे पुन्हा त्यांचं अस्तित्व दाखवत आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, या ऐक्यपणाचाही विलय झाला पाहिजे. एवढं समरस झालं पाहिजे की काहीही केलं तरी आपलं अस्तित्व वेगळं उरता कामा नये. मग त्याच्या पुढचा एक दृष्टांत आहे, तो आहे पावसाचा पडणारा पाण्याचा थेंब नदीच्या पात्रात पडला किंवा एखाद्या भांड्यात पडला. आता वेगळा करता येईल का तो? तो नाही वेगळा करता येईल. विरघळलेली साखर तुम्ही काढू शकता, विरघळलेलं मीठ तुम्ही वेगळं. अस्तित्व काय? म्हणजे दिसण्यासाठी मीठ आपल्याला बाजूला काढता येईल, साखर पाण्याला गरम केलं तर साखर त्यात सापडेल. पण ते पाणी पिताना खारट पाणी लागतंय किंवा पाणी गोड लागतंय, ह्या साखरेचं अस्तित्व आहे का नाही? अदृश्य आहे. साखर डोळ्यांना दिसत नाहीये, मीठ डोळ्यांना दिसत नाहीये, पण चवीच्या रूपाने त्याचं अस्तित्व आहे. त्याच्या पुढे जाऊन समर्थ असं म्हणतात की पाण्याचा पडलेला थेंब, आकाशातून पडलेला थेंब जर पाण्यामध्ये पडला तर तो काही वेगळा होऊ शकत नाही. ते जे ऐक्यपण आहे त्याचा सुद्धा अंत झाला पाहिजे. किती अवघड आहे. परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती, किंवा तुला मी जिथून आलास तिथं मी तुला नेऊन घालतो, माझा शब्द आहे, मी तुला आढळपद देतो. पण प्रोसेस काय अवघड आहे. ही प्रक्रिया किती अवघड आहे. अशा एकपणाचा अंत झाला
तर समर्थ म्हणतात तुला निश्चितपणे समाधान मिळेल. पुढे समर्थ म्हणतात एकपणाचा उमस काढिता त्रिपुटी सावकाश. काढिता त्रिपुटी नव्हे बरं का. हा जो चरण आहे या चरणाला पहिला चरण आहे, 4 चरणांचं हे एक ओवी आहे. एकपणाचा उमस काढिता त्रिपुटी सावकाश. त्रिपुटी काढायची नाहीये, एकपणाचा उमस काढिता. एकपणाची जी उर्मी आहे ती काढता आली पाहिजे. समर्थ हा काढिता शब्द पुढे पुन्हा लावायचा, इकडे पण आणि तिकडे पण. काढिता त्रिपुटी सावकाश. त्रिपुटी एकपणाचा उमस काढिता आणि काढिता त्रिपुटी सावकाश होत आहे म्हणून ध्यास. त्रिपुटीचा सावकाश लय. त्रिपुटी आपल्याला माहिती आहे, ज्ञाता ज्ञे ज्ञान, भोक्ता भोज्य भोजन. काल आपण पाहिलं. ही एकपणाचा जो आवेग आहे, स्फूर्ती आहे, ती सावकाश काढता आली पाहिजे. मला ज्ञान प्राप्त झालंय याचा अर्थ ते ज्ञान घेण्याची प्रक्रिया आणि मी ही त्रिपुटी आहे. भोज्य भोजन भोक्ता. मी भोगताय. भोजन ताटामध्ये वाढून ठेवलेलं पंचपक्वान्न आहे आणि भोजन ही प्रक्रिया आहे. ही त्रिपुटी काढिता सावकाश होत आहे म्हणून ध्यास एकपणाचा नसो. ध्यास हा एकपणाचा नसला पाहिजे. तेच पहिल्या ओवीमध्ये जे सांगितलंय, एकपणाचाही अंत झाला तर समाधान मिळेल. या ठिकाणी समर्थ असं म्हणतात एकाची जाणीव झाली की 2 आलेच. परब्रह्म स्वरूप हे अत्यंत अक्रिय आहे, निश्चळ आहे, अक्रीड आहे, अक्लेद्य आहे, अजन्म आहे, निरंजन आहे. पण ते जोपर्यंत पडून राहिलेलं आहे तोपर्यंत ठीक आहे. त्याला जेव्हा स्फुरण येतं की मी एकटा आहे, इथंच सगळी गडबड आहे. एको हम बहुश्याम. मी एक आहे, अनेक झाले पाहिजेत, म्हणजे द्वैत आहे. एक असला आला. आणि पुढे असं म्हणतात भयम भवती. दोघं असले तर पटत नाही. असं आपल्या प्रपंचातही होतंय का नाही? घरामध्ये दोघच जण आहेत पण त्यांचं पटत नाही. अहो एवढंच काय, आजी आजोबा जर असले त्यांना घर रिकामं रिकामं वाटतं. ते म्हणतात कुठे नातू या कधी गेलाय, किती वेळ झाले की घरामध्ये कुणी नाहीये. आणि जेव्हा नातवंड घरामध्ये असतात ते बॉल खेळतात, काय 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 वांड पोरं ही. उड्या मारणं, धावणं, पळणं, लपाछपी खेळणं, सगळा पसारा काढणं, कचरा करणं, हे सगळं पाहिलं की याच आजी आजोबांना ते पटत नाही. एक असलं तरी चालत नाही, अनेक असले तरी चालत नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतात की त्या एकट्याला असं वाटतं की मला सुख देणारं, समाधान देणारं दुसरं कोणीतरी पाहिजे. आणि शेवटी समाधान तर मिळतच नाही. पण मी एकटा आहे या जाणीवेचा सुद्धा अंत झाला पाहिजे. एकदा
घडीमध्ये खूप वर्ष झाली ह्या गोष्टीला, 15-1 वर्ष झाली असतील. आणि अकोल्याचे दामले म्हणून यायचे, वकील होते. ते यायचे आणि एके दिवशी संध्याकाळ झाली. संध्याकाळी 5:30 ते 6:30 फेरफटका मारायचा वेळ असतो. मला थोडा जायला उशीर झाला, अंधार पडायला लागला आणि मी येत होतो आणि दामले बाहेर पडत होते. तर मी दामलेंना असं म्हणालो की अहो आता अंधार पडतोय, कुठे जाता एकटे? ते म्हणाले मी एकटा नाहीये. मला जरा आश्चर्य वाटलं. मी म्हणलं मी तर यांना एकटाच पाहतो नाही, ते मला म्हणतायत की मी एकटा नाहीये. मी म्हणलं मग सोबत कुणी आहे का? मला वाटलं थांबला असेल सोबत येणारा माणूस इकडे तिकडे असेल. ते म्हणाले राम आहे ना माझ्यासोबत. मी एकटा नाहीये, माझ्यासोबत राम आहे. ही भावना अजून खालची झाली आहे. पण समर्थ पुढे त्याच्याही पुढे जा म्हणतात. मी आणि परब्रह्म एक झालो आहोत, ही सुद्धा भावना आपल्या मनात नसली पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतात दुसरा मला कशाला कोण पाहिजे? एकपणाचा उमस काढिता त्रिपुटी सावकाश, म्हणून ध्यास एकपणाचा नसो. आणि म्हणून एकपणाचा ध्यास असता कामा नये. मी एकटा आहे, काय करू, मला करमत नाही, ह्याला बोलव त्याला बोलव, ही भावना आपण टाकून दिली पाहिजे. पुढे ही जी एकपणाची जी भावना आहे आणि आपण ती भावना टाकून देणं म्हणजे त्यात अनासक्ती आहे. आसक्ती माझ्यासोबत अनेक जण असले पाहिजेत, ही आसक्ती आहे. दुसरी अवस्था ही अनासक्तीची आहे, आसक्ती नसण्याची. आता यामध्ये आसक्ती, अनासक्ती आणि मी ही त्रिपुटी आहे. आसक्ती ठेवण्याची क्रिया, ती आहे ती वस्तू, आणि त्या अवस्थेची अनासक्ती असणं ही त्रिपुटी आहे. माझी अनासक्ती आणि ती काढण्याची प्रक्रिया, ह्या दोन गोष्टी आहेत. आणि अनासक्ती ही तिसरी, ही या त्रिपुटी आहेत. समर्थ असं म्हणतात की या त्रिपुटीला सुद्धा काढता आलं पाहिजे. स्वामी वरदानंद भारतींनी एक दृष्टांत दिलाय. अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंताच्या मनात आलं की याला मी एवढा उपदेश केला, यानी अहं त्यागानी म्हणजे स्वतःचा सगळा विलय करून हा जर माझ्यात समाविष्ट झाला, आत्मनिवेदन भक्ती, आपलं अस्तित्व संपत ना. भगवंत स्वरूप होऊन जाणे ही आत्मनिवेदन भक्ती आहे. माऊली असं म्हणतीये की भगवंताला चिंता वाटायला लागली की हा जर आत्मनिवेदन भक्तीमध्ये परायण होऊन हा जर माझ्यात समाविष्ट झाला तर एवढ्या जवळकीचा, एवढा माझा प्रेमळ, माझा सखा दुसरा कोण आहे की ज्याला मी माझ्या अंतःकरणातलं काही सांगू शकेल. भगवंताला सुद्धा काय भावना आहे बघा. माऊली किती खोलवर विचार चालू आहे हा. म्हणजे भगवंताला सुद्धा असं वाटतं की अर्जुन जर आत्मनिवेदन भक्तीमध्ये परिणत होऊन त्याग केला, त्यांनी त्याचा अहंकाराचा किंवा त्याच्या अस्तित्वाचा त्याग केला आणि तो जर माझ्यात समाविष्ट झाला तर माझ्या अंतःकरणातले भाव मी कुणाकडे सांगू. म्हणून तो मला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सुखे घालावे आम्हा गर्भवासी.
आम्हाला जन्माला घाल, तुझी सेवा करू दे, आम्हाला मोक्ष नकोय. सगुण भक्तीमध्ये भगवंताची सगुण उपासना करणं, ज्ञानोत्तर उपासना करणं, त्यातला जो आनंद आहे तो मोक्षप्राप्तीमध्ये नाही आहे. आता एक उदाहरण आहे शारदा मातांचं. मी परवा तुम्हाला दिलं ते उदाहरण. पण असं आहे की जसे ठाकूरांचे काही शिष्य वर्ग आहे तसा शारदा मातांचाही शिष्य वर्ग आहे. काही शिष्य माताजींना म्हणाले की ठाकूरजी तर कुठेच जात नाहीत बाहेर, पण आपल्या गावाच्या शेजारच्या गावी एक यात्रा भरलेली आहे, माताजी चला ना आमच्या सोबत. त्या म्हणाल्या अरे मी नको बाबा, तुमच्या तुम्ही जाऊन या. पण शिष्य ऐकेनात. नाही म्हणाले सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ आपण. त्या म्हणाल्या ठीक आहे, पण तुम्ही ठाकूरांना विचारलात का? काही शिष्य रामकृष्ण परमहंसांकडे आले. ते म्हणाले ठाकूरजी असं असं आहे, शेजारच्या गावामध्ये यात्रा आहे आणि आम्ही माताजींना घेऊन जाऊ का? ठाकूर त्यांना असं म्हणाले त्यांची इच्छा असेल तर घेऊन जा. हे शिष्य परत माताजींकडे आले. ते म्हणाले माताजी ठाकूर असं म्हणाले की त्यांची इच्छा असेल तर घेऊन जा. माताजी म्हणाल्या ठाकूरांची इच्छा नाहीये मी तुमच्या सोबत यावं. त्या पुढे म्हणाल्या माझ्या इच्छेचा प्रश्नच येतो कुठे? मी आणि ते वेगळे नाही आहेत. काय समर्पणाचा भाव आहे. माताजी म्हणतायत की मी आणि ठाकूर वेगळे नाही, त्यामुळे माझ्या इच्छेचा प्रश्नच नाही. दोन देह आहेत, दोन ठिकाणी आहेत आणि माताजी असं म्हणतायत. त्या म्हणतायत माझं वेगळेपण कुठे आहे? मी वेगळी नाहीये, त्यामुळे माझी इच्छा आहे किंवा नाही हा विषयच नाहीये. पण एवढं आहे की त्यांची इच्छा नाहीये मी तुमच्या सोबत यावं अशी. याला समर्पण असं म्हणतात आणि समर्थांना या ओवीमध्ये हे अपेक्षित आहे. थोडक्यात काय, संग आणि निसंग हे जरी दोन्ही सोडले तरी ते सोडणारा मी शिल्लक राहतो. मला आसक्ती नाहीये, मला कशाची आसक्ती नाही. मला संग नाही, संग नको, मी निसंग आहे, मला काहीही लागत नाही असं म्हणणारा मी शिल्लक आहे. आता त्या मीला कसं सोडायचं हे समर्थ आम्हाला या समासामध्ये सांगतायत. आणि हा समास संपत असताना मी आत्माच आहे ही जाणीवही नष्ट होणार आहे शिष्याची. जेथे ही शुद्ध जाणीव आहे की मी आत्मतत्व आहे, मी विजय नाही, मी देह नाही, मी कुणाचा मुलगा नाही, मी कुणाचा नवरा नाही, मी कुणाचा बाप नाही, मी आत्मतत्व आहे, ही जी शुद्ध जाणीव आहे ती सुद्धा टाकायला समर्थ सांगतायत. आणि पुढची जी ओवी आहे त्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात, तो मी आत्मा ऐसा हेतू हे नाशिवंत टाकी तू, उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते स्वरूप तुझे श्रीराम.
तो मी आत्मा ऐसा हेतू, हा शुद्ध हेतू आहे की मी आत्मतत्व आहे, मी ते परब्रह्म स्वरूपाचा अंश आहे. अहम ब्रह्मास्मी. 4 वेदांची 4 वाक्य आपल्याला माहिती आहेत. तो मी आत्मा ऐसा हेतू, ती जी शुद्ध जाणीव आहे, तो जो तुझा हेतू आहे, हे नाशिवंत टाकी तू, ही जाणीव सुद्धा नाशिवंत आहे. समर्थ म्हणतायत उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते स्वरूप तुझे. तुझं खरं स्वरूप काय आहे? उन्मनी अवस्थेचा प्रांत हे तुझं स्वरूप आहे. आता असं आहे, उन्मनी अवस्था याचा अर्थ आहे जाणीव रहित ज्ञान. मी आत्मस्वरूप आहे ही जाणीव सुद्धा जिथं नाहीये ते ज्ञान. मनाचं जे चिंतन आहे, मनाचं जे मनन आहे, विचार करण्याची जी शक्ती आहे, ते सगळं सोडून मन जेव्हा वर जातं तेव्हा त्याला उन्मन असं म्हणतात. वृत्तीरहित अवस्था, कुठलीही कल्पना नाही, कुठलाही संकल्प नाही, मनामध्ये कुठलाही विचार नाहीये. आपण पाहिले 2 विचारांच्या मध्ये जो एक क्षण आलेला असतो ती उन्मनी अवस्था आहे. निर्वैर अवस्था, निर्विचार अवस्था. मनाची अवस्था होणं, उन्मन, मन वर जाणं, त्याला समर्थ या ठिकाणी उन्मनी अवस्था म्हणतात. आणि समर्थ म्हणतात की ती अवस्था म्हणजे तुझं खरं स्वरूप आहे. आता असं आहे की उद अधिक मन असे हे 2 शब्द आहेत उन्मन मध्ये. उद म्हणजे ऊर्ध्वगती, परब्रह्म स्वरूपाला समूख असणं, अंतर्मुख विचार वृत्ती होणं, ही ऊर्ध्वगती आहे. उद आणि मनस म्हणजे मन. आमचं मन हे उन्मन झालेलं आहे. मन दृश्य जगातून संपूर्णपणे बाहेर पडलंय आणि मुक्त होऊन, सगळ्या संघापासून मुक्त होऊन ते सर्वश्रेष्ठ अशा परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन झालेलं आहे. तेव्हा त्यास उन्मन असं म्हणतात. आता तिथं कुठलाही विचार नाहीये, कुठलाही संकल्प नाहीये, कुठली वृत्ती नाहीये. मांडुक्य उपनिषदामध्ये किंवा दासबोधामध्ये आपण या सुरुवातीला, याच्या अगोदर पंचीकरणाचा विषय घेत असताना आपण पाहिलंय की मनाच्या 4 अवस्था आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया. 4 अवस्था आपण पाहिल्या. समर्थांनी या ओवीमध्ये आपल्याला उन्मनी जी अवस्था सांगितली आहे ही 5वी अवस्था आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो सज्जन हो, केवळ समर्थ रामदास स्वामी असे एकमेव संत आहेत की ज्यांनी ही 5वी अवस्था सांगितली आहे. सगळ्यांनी 4 अवस्था सांगितल्यात: जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया. या ज्ञानाच्या अवस्था आहेत. पहिल्या ज्या 3 अवस्था आहेत या अज्ञानाच्या अवस्था आहेत. जागृती, स्थूल मन काम करतंय, स्थूल देह काम करतोय. जागृती झाल्यानंतर स्वप्न, सूक्ष्म देह काम करतोय, सूक्ष्म मन काम करतंय, स्वप्न. त्यानंतर सुषुप्ती, तिथं देह आणि मन काम नाही करत. म्हणून आम्ही काय म्हणतो, गाढ झोप लागली. आणि ते अवर्णनीय सुख आहे, कारण तिथं विषय नाहीये, स्थूल देह नाहीये, सूक्ष्म देह पण नाहीये. आणि तो मिळणारा आनंद, त्याची अनुभूती आपण जागृत अवस्थेत आल्यानंतर होते. गाढ झोपेतून उठल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मी गाढ झोपलो होतो आणि मला फार बरं वाटतंय, आता प्रसन्न वाटतंय, माझा सगळा थकवा गेला हो.
काय गाढ झोप लागली होती मला. ही सुषुप्ती आहे. ह्या तीन ज्या अवस्था आहेत ह्या अज्ञानाच्या अवस्था आहेत. आणि चौथी जी अवस्था आहे तुरीय अवस्था ही ज्ञानाची अवस्था आहे. आता पहिली जी अवस्था आहे जागृती, मी आपल्याला सांगितलं मनुष्य जागेपणीच्या सर्व क्रिया करत असतो. तिथं त्याचं स्थूल मन कार्यरत असतं, स्थूल शरीर कार्यरत असतं. स्वप्न या दुसऱ्या अवस्थेमध्ये मनुष्याचं स्थूल शरीर झोपलेलं आहे. काही अवयव जागे आहेत, फुफ्फुस काम करतायत, हृदय काम करताय, पण शरीराचे हात पाय हे जे अवयव आहेत हे निद्रिस्त अवस्थेमध्ये आहेत. मनुष्याचं सूक्ष्म मन तिथं काम करतंय. त्यामुळे झोप लागल्यावर त्याला अनेक प्रकारचे स्वप्न पडतात. तिसरी जी अवस्था आहे सुषुप्ती, या सुषुप्ती अवस्थेमध्ये स्थूल मन सूक्ष्म मन या दोहोंचेही व्यवहार सगळे बंद असतात. या ठिकाणी गाढ झोपेची अवस्था असते, त्याला सुषुप्ती असं म्हणलेलं आहे. आणि तुरीय अवस्था ही जी आहे ती पूर्ण ज्ञानाची अवस्था आहे. या अवस्थेत ज्ञान होतं, परब्रह्म स्वरूपाची प्रचिती, परब्रह्म स्वरूपाची तदाकारता त्या ठिकाणी अनुभवायला कोण आहे? परब्रह्म स्वरूपाची तदाकारता किंवा त्याची प्रचिती अनुभवायला मिळते. कुणाला अनुभवायला मिळते? मनाला अनुभवायला मिळते. आणि हे अनुभव तो आहे हे तो कशाने बघतो? साक्षी भावनेनं बघतो की मी परब्रह्म स्वरूपाच्या त्या वस्तूशी तदाकार झालो आहे, मी अखंड अनुसंधानात त्याच्याशी गेलो आहे, हे साक्षी भावनेने तो पाहतो. यालाच समर्थांनी सर्व साक्षिणी अवस्था असं म्हणलंय. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या. तुर्यावस्थेमध्ये तो ब्रह्मालाही पाहतो आहे आणि मायेलाही पाहतो आहे. कसं पाहतोय? साक्षी भावनेनं पाहतोय. लक्षात घ्या, आपण योगासनं झाली, व्यायाम झाला, आपले योग शिक्षक सांगतात आता तुम्ही पाठीवर पडा, मनातले विचार बंद करा, आलेल्या विचारांवर पुन्हा विचार करू नका, मन निर्विचार अवस्थेमध्ये ठेवा, तुमच्यातला मी या देहातून बाहेर काढा, तो वर आकाशामध्ये ठेवा, तो तुम्हाला पाहतोय असं पहा, असा विचार करा. तुम्ही ते आहात आणि तुम्ही त्या वर जाऊन आकाशामध्ये जाऊन तुमच्या खालच्या देहाकडे पाहत आहात हे लक्षात घ्या. आता मला तुम्ही सांगा, असं शक्य आहे का? पण ध्यान प्रक्रियेमध्ये या गोष्टी घडतात आणि या साधू ऋषीमुनींनी सगळे अनुभवलेले आहेत. ते शब्दबद्ध करून ठेवलंय आपल्यासाठी. आता माझ्यातला या देहातला मी वर काढायचा आणि तो काय करतोय? या देहाला त्रयस्थाप्रमाणे पाहतोय. समर्थ इथं म्हणताय ती तुरीय अवस्था अशी आहे की तो परब्रह्म स्वरूपालाही पाहतोय आणि या देहालाही पाहतोय. जाणे ब्रह्म जाणे माया, परब्रह्म स्वरूपाला पाहणं, अनुभवणं, आणि या देहाला खाली निश्चेष्ट पडलेला देह की जो प्रेतवत आहे, चैतन्य रहित आहे, कारण चैतन्य तर वर गेलंय, खाली जड देह पडलेला आहे, अशी कल्पना करा असं योग शिक्षक आपल्याला सांगतात. जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या, सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी श्रीराम. तुर्येला समर्थांनी सर्व साक्षिणी असं नाव दिलंय. का? कारण ती ब्रह्मालाही जाणते आणि मायेलाही जाणते. ती सगळी जाणून आहे. आपण म्हणतो यांचा परिचय करून द्या.
एखादा कार्यक्रम असतो, विनोदाने एखादा माणूस म्हणतो, मी त्यांना ओळखतो नव्हे, मी त्यांना पुरता ओळखू नये. आता दोनच शब्द आहेत, मी त्यांना ओळखतो आणि मी त्यांना पुरता ओळखू नये. किती वेगळा अर्थ निघतो. समर्थांनी ज्याला ब्रह्मही पाहता येतं आणि ज्याला मायेलाही पाहता येतं, समर्थ म्हणतात ही तुर्यावस्था ही दोघांनाही पाहतीये, सर्वच पाहतीये. या जगामध्ये कोण आहे दुसरा? प्रकृती आणि पुरुष या दोघांनाही जर तो पाहत असेल, याचा अर्थ तो सगळं पाहतो आहे. तो सर्वांना पाहणारा साक्षीदार आहे. म्हणून समर्थांनी या ठिकाणी असं म्हणलंय, ही सर्व साक्षिणी अवस्था आहे. एकीकडे ब्रह्माचं ज्ञान आहे तर दुसरीकडे मायेचं देखील ज्ञान आहे. आता या ठिकाणी देहबुद्धी नष्ट झालेली आहे, परंतु मी आत्मा आहे, मी या देहातलं चैतन्य आहे, मी परब्रह्म स्वरूपाचा अंश आहे, मी त्या दृश्य पदार्थाहून वेगळा आहे, मी त्यांना वेगळेपणाने पाहतोय हे भान असतंय. म्हणजे दृश्य हे ज्ञेयपणाने ज्ञात्याहून वेगळं राहत आहे. म्हणून तिथं द्वैत आहे. पुरुष, प्रकृती, ब्रह्म, माया यांना साक्षी भावनेनं कुणीतरी पाहतोय. समर्थ म्हणतात ती जी अवस्था आहे ती सुद्धा उन्मनी अवस्था नाही आहे. कारण तिथं एक संकल्प आहे, तिथं एक विकल्प आहे, तिथं एक हेतू आहे. म्हणून या ओवीमध्ये आत्मारामाच्या समर्थ म्हणतात, तो मी आत्मा ऐसा हेतू. हे नाशिवंत टाकी तू, ते नाशिवंत आहे ते तू टाकून दे. समर्थ दासबोधामध्येही म्हणतात, जेथे सर्वची नाही ठाईचे तेथे सर्व साक्षत्व कैचे. अरे कशाला मूळ नाहीये इथं, काही जागा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. जेथे सर्वची नाही ठाईचे तेथे सर्व साक्षत्व कैचे. मी सगळ्याला पाहतो, कसली साक्ष, कशाची साक्ष आहे, कोण आहे साक्षीदार. म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानूची नाही. केवळ समर्थ एकमेव संत आहेत, ते सांगतायत की तुर्येचं ज्ञान सुद्धा ते शुद्ध ज्ञान नाहीये. कारण तिथं साक्षी भावना आहे. तो पाहतोय, दोघांनाही पाहतोय, मायेलाही पाहतोय, ब्रह्मालाही पाहतोय. ब्रह्माची तदाकारता आहे आणि हे पण पाहतोय की पंचभौतिक देह पडलेला आहे किंवा हा दृश्य विश्वाचा पसारा पण तो पाहतोय. याच्या पुढची जी अवस्था आहे की जी केवळ संत रामदासांनी वर्णन केली आहे, ती पाचवी अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था आहे. त्या उन्मनी अवस्थेचा संदर्भ समर्थ या ठिकाणी देतात. ते म्हणतात, उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते स्वरूप तुझे. ज्या दासबोधावर समर्थांच्या जीवनचरित्रावर विवेक सिंधूचा अत्यंतिक पगडा आहे, त्या विवेक सिंधूमध्ये पाचवी अवस्था नाहीये. उन्मनीचं जरी वर्णन त्यामध्ये केलेलं असलं तरी पण विवेक सिंधूमध्ये पाचवी अवस्था नाहीये. अवस्था पंचमी नास्ती, विवेक सिंधूमध्ये लिहिलेलं आहे. अवस्था पंचमी नास्ती, पाचवी अवस्था नाहीये. ऐसे बोले वेदश्रुती. वेदांमध्ये श्रुतीमध्ये श्रुती माऊलींनी पण सांगितलंय, उपनिषदामध्ये 4च अवस्था आहेत. म्हणून तुर्याची परिणती उन्मनी गा. पण विवेक सिंधूमध्ये उन्मनीला पाचवी अवस्था मानलेलं नाहीये. पण तुर्येची परिणती कशात होते, ती आहे उन्मनी. आणि त्याला एक सुरेख दृष्टांत दिलाय. सुरेख दृष्टांत आहे तो आहे पिकलेल्या लिंबोळीचा दृष्टांत. विवेक सिंधू मध्ये पुढे संदर्भ आलाय. तुर्येची परिपक्वता, तुर्या जी चौथी अवस्था आहे, तुर्येची परिपक्वता
तेची उन्मनी अवस्था, तुरीयेची परिपक्वता, पक्व झालेलं फळ आहे तुरीयेचं, ती अवस्था कुठली आहे? उन्मनी अवस्था आहे. निंबोळीयेची मधुरता जैसी पक्वदसी. फार गोड दृष्टांत आहे. तुम्ही कधी पिकलेली लिंबोळी चाखली आहे का? मी चाखलेली आहे, म्हणून मला हे लगेच पटलं. तुम्ही अनुभव घ्यायला हरकत नाही. या उन्हाळ्यात आम्ही आमच्या आजोळी जायचो, तर आम्ही काय करायचो, या लिंबोळ्या गोळ्या करायच्या आणि ते काय भलते काय काय केलंय आम्ही. त्याचं साबण म्हणून वापरला, अंगाला त्याची ती लिंबोळ्यामधला तो गर काढला आणि मग ती लिंबोळी वाळवायची. लिंबोळीचे 2 तुकडे करायचे आणि त्या लिंबोळीच्या त्या 2 अर्ध जे असतात ते अशी इथं ठेवायचे हातावर आणि वरून मारायचे. त्याला धार आलेली असते. हा काहीतरी खेड्यात ते खेळ येते. विवेक सिंधुकार म्हणतात, तुरीयेची परिपक्वता तेची उन्मनी अवस्था, निंबोळीयेची मधुरता जैसी पक्वदशी. तुरिया ते शुद्ध वासना. वासना आहे तुरिया, शुद्ध वासना आहे. तुरिया ते शुद्ध वासना, तेथे तोची कडवटपणा. ती वासना आहे, ती जरी शुद्ध असली तरी पण तो कडवटपणा आहे. उन्मनी बूझ निर्वासना. उन्मनी ही एक तर निर्वासन आहे किंवा वासना बुझवलेली आहे, त्याचा रास केलेला आहे. उन्मनी बुझ, बुझवलेली आहे वासना, किंवा पुढे शब्द आहे निर्वासना. म्हणून गोडते. जी लिंबोळी आहे ती लिंबोळी जोपर्यंत पिकलेली आहे, कच्ची लिंबोळी आणि पिकलेली लिंबोळी ह्याच्यात फरक आहे. कच्ची लिंबोळी ही हिरवी आहे आणि ती घट्ट धरलेलं आहे तिने आतल्या आगराला. त्याचा गर जो आहे त्या गराला घट्ट धरलेलं आहे. कैरी आणि पिकलेला आंबा. दृष्टांत बरोबर नाही होणार, पण गृहीत जरा अजून जवळ जायला हरकत नाही. आपण लिंबोळीमध्ये कडवटपणा ती पूर्ण पिकायच्या अगोदर आहे. आत गर मोकळा आहे. त्याची जी स्किन आहे, त्याची जी वरची साल जी आहे ती पिवळी झालेली आहे, लिबलिब झालेली आहे, घट्टपणा नाही आहे. ती लिंबोळी आहे, पण त्यात कडवटपणा आहे. ती सर्व साक्षिणी अवस्था आहे, तुरी अवस्था. कडवटपणा म्हणजे विवेक सिंधुकार म्हणतात शुद्ध वासना. समर्थ म्हणतात सर्व साक्षिणी अवस्था. पक्व दशेला आलेली तुरी अवस्था म्हणजे उन्मनी. निंबोळी पिकली की तिच्यात जसा गोडपणा येतो, परिपक्व झालेलं फळ तिच्यात गोडपणा. आता कडवटपणा नाहीये. तुरी अवस्थेत शुद्ध वासना आहे, पण ती जी शुद्ध वासना आहे तोच कडवटपणा आहे, असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. या ठिकाणी आमच्या सुनीतीताई सहस्त्रबुद्धे असं म्हणतात, कविवर्य बाबा बोरकरांची कविता या ठिकाणी आठवते. मी पण माझे पक्व फळापरी सहजपणाने गळाले हो, जीवन त्यांना कळले हो. सज्जन हो, जसं जसं वय वाढत जाईल, मी आपल्याला दासबोधाच्या वेळी बऱ्याच वेळा म्हणालो की आपण असं म्हणू नये की तुला काय समजतं, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी पाहिलेलेत, उगीच नाही माझे केस पांढरे झाले. हा मीपणाचा अहंकार घातक आहे. कवी बाबा बोरकर म्हणतात, मी पण माझे
माझ्यातलं जे मी पण आहे मला समजतं, मी सांगतो तसं करा, मी म्हणतोय तसं करा. मी पण माझे पक्व फळापरी, पिकलेलं फळ झाडाचं जसं सहजपणे गळून पडतं, मी पण माझे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. दासबोध, आत्माराम आम्हाला कसं जगावं हे सांगतात. या मनुष्य देहाचं अंत तो गत्वा, जे आम्हाला परमध्येय साध्य करायचं आहे त्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्हाला पथदर्शक आहेत हे ग्रंथ. जुन्या दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, आता सांगरे अनुभव कैसा, स्वामी नाही सांगीचे ऐसा, ऐसी बोलितोसी कैसी, फटरे पडत मूर्खा. गुरु शिष्यांचा संवाद आहे. आता सांगरे अनुभव कैसा, तू मला सांग आता कसा काय तू अनुभव घेतला. सद्गुरूंनी शिष्याला त्या परब्रह्म स्वरूपाची प्रचिती दिली आहे आणि ते म्हणतात सांग तू कसा अनुभव घेतला. तो शिष्य म्हणतो, स्वामी नाही सांगीजे ऐसा, मी नाही सांगू शकत तुम्हाला शब्दामध्ये, शब्दामध्ये तू नाही सांगू शकत, पण तुला वाटतं की तू अनुभव घेतला. कुणाला वाटतंय अनुभव घेतला. पुढे समर्थ म्हणतात, ऐसी बोलितोसी कैसा, फटरे पडत मूर्खा. तुला ज्ञान झालं, शब्दात नाही सांगतायत, पण तू अनुभवलं हे तुला त्याची जाणीव सुद्धा असता कामा नये. त्या एकपणाचाही अंत झालिया समाधान. हे आम्हाला समर्थ या ठिकाणी पटवून देत आहेत. पुढे समर्थ म्हणतायत, ऐसा जो अनुभव झाला तोही नाशिवंतामध्ये आला, अनुभवा वेगळा राहिला तो तू आत्मा श्रीराम. म्हणून त्याला म्हणले फटरे पडत मूर्खा. मला तू सांगतो का तुला अनुभव आला म्हणून. अनुभवाचं वर तो शिष्य सांगतोय, अगदी विनम्र भावाने सांगतोय की मी अनुभव घेतला, पण मी त्याची अनुभूती नाही सांगू शकत स्वामी तुम्हाला, शब्दामध्ये मी कसं काय सांगणार. अहो सहस्त्रमुखाचा शेष सुद्धा म्हणतो मी थकलोय आता वर्णन करून करून. समर्थ सद्गुरु स्तवनामध्ये म्हणतात, माया झाली लज्जायमान. हे शब्द वर्णन ज्याचं करायचं, स्तुती ज्याची करायची, ज्याचं विवरण करायचं, ते ज्या माध्यमातून करायचे ते सगळं माईक आहे. मी कसं वर्णन करू. पण समर्थांनी त्याला बरोबर शब्दामध्ये धरलाय. ऐसा जो अनुभव आला तोही नाशिवंतामध्ये झाला. तो सुद्धा तुला जो अनुभव आला म्हणतोयस ना, तो अनुभव सुद्धा शेवटी शब्दच आहे ना. मला अनुभव आलाय, परब्रह्म स्वरूपाचा मला अनुभव आलाय असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून आपल्याला जेव्हा प्रचिती येते ना, आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत. आपण विचार करून पहा, काही अत्यंत कठीण प्रसंग आपल्या जीवनामध्ये, दुर्धर प्रसंग आपल्या जीवनामध्ये आला आणि आपल्याला असं कुणीतरी काही सांगून जातं किंवा ऐनवेळी आपल्याला असं काही की त्या दुर्धर प्रसंगातून आपण सही सलामत बाहेर पडतो. कोण करतं हे सगळं. कोण आम्हाला ऐनवेळी सूचना देतं. पण शास्त्र असं म्हणतं की याची वाच्यता करू नये. आज सकाळचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या परिवारातल्या एक सदस्य आहेत, त्यांचं अंतःकरण भरून आलं. अव्याहतपणे पहिल्या दिवसापासून दासबोधाची 126 निरूपणं त्यांनी ऐकली. त्या दुसऱ्या दिवशी ऐकायच्या आणि त्यांचं एक ओळ यायची. भाग क्रमांक 1 सुरेख झाला. भाग क्रमांक 2 खूप आनंद वाटला. भाग शब्द तेच आहेत, पण प्रत्येक भागाला त्यांनी लिहिलं.
मी करंट आहे की मी त्यांना शब्दांनी नाही लिहू शकलो. मी आपलं आता कसं आहे की त्यात अडकू नये, उगीच मग मनपूर्वक धन्यवाद म्हणायचं, मग पुन्हा त्यांनी अजून काही लिहायचं. समजा असं आहे की ही जी ईषण आहे, लोकेशणा, लोकांनी चांगलं म्हणावं, खूप छान बोलताय म्हणायचं, खूप छान विवरण होतंय म्हणायचं, याच्याने अहंकार बळावतो. म्हणून त्या भानगडीत पडू नये. आता नुसतंच जर बोलत राहिलं आणि आपण जर त्याचे सोपस्कार वाढवत राहिलो तर मग आपल्या आचरणात आपला ग्रंथराज दासबोध, ग्रंथराज आत्माराम येईल कसा? म्हणून मी लाजे काजेस्तव कधीतरी 2-3 दिवसानंतर त्यांना नमस्कार टाकावा, ती स्माइली टाकावी की बुवा ठीक आहे तुम्ही म्हणताय, मला पटलंय ते. पण त्यांचा मला काल मेसेज आला आणि त्या म्हणाले की मला तुमच्याशी बोलायचं आहे, 4 महिने झाले मला तुम्हाला बोलावं वाटतंय, केव्हा फोन करू? म्हणलं उद्या सकाळी 8 ते 9च्या दरम्यान करा. त्यांचा फोन आला बरोबर 8:30ला. त्या म्हणाल्या ज्या दिवशी देहांत निरूपण झालं मी ते ऐकत होते, त्या दिवशी सकाळी माझी मुलगी जी अमेरिकेत आहे तिला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि अत्यंत अशी ही दुःखद बातमी, दुःखद म्हणा म्हणजे आता धक्का देणारी आहे ना, की तिला कॅन्सर डिटेक्ट झाला हे मला मुलीकडनं समजलं. आम्ही सैरभर झालो. आता अमेरिकेत काही जाण्याची अवस्था नाही आहे. आज तरी काही विमानं चालू झाली आहेत, पण हा आपण देहांत निरूपण वगैरे जे काही 2 महिन्याखाली अगोदर त्यावर निरूपण झाला, अभ्यास झाला, चिंतन झालं, तेव्हाची वेळ मी सांगतो तुम्हाला. त्या म्हणाल्या त्या दिवशी सकाळी आम्हाला ती बातमी आली, कठीण बातमी आली. आम्ही सैरभर झालो, मोठा वज्राघात झाला आमच्यावर की आमच्या मुलीला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि दुपारी मी देहांत निरूपण ऐकलं. तो जो वज्राघात झाला होता ते सहन करण्याची शक्ती समर्थांनी आमच्या कुटुंबाला दिली. आम्ही तिकडे जाऊ शकत नाही आणि ती इकडे येऊ शकत नव्हती. मला तुम्ही सांगा हे बळ कुणी दिलंय? पण शास्त्र असं सांगतं हे बळ मिळालंय त्या ईश्वरी सत्तेकडनं मिळालंय. पण आपण याची चर्चा, याबद्दलचं जास्त विवरण आपण करू नये असं शास्त्र सांगतं. ऐसा जो अनुभव झाला, हा जो काही अनुभव येत असतो आपल्या जीवनामध्ये, अनेक वेळा असे अनुभव आलेले आहेत, अत्यंत कठीण प्रसंग आहे, पण त्यातून आपण बाहेर पडतो. कुणीतरी आपल्याला मदतीचा हात देतो, कुणीतरी शब्द देतो, काहीतरी अशी घटना घडते आणि पण त्याची प्रचिती येते. कालांतराने ते आपण विसरून जातो. भगवंत मोठा कृपाळू आहे हो, तो सतत आपल्यावर कृपा करत असतो, आम्हाला त्याची जाणीव नाहीये. ऐसा जो अनुभव झाला तोही नाशिवंतामध्ये झाला. अनुभवा वेगळा राहिला तो तू आत्मा. मला अनुभव आलाय, मला त्याची प्रचिती आली आहे असं म्हणायला देखील तू राहता कामा नये. याची वाच्यता करू नये कुठे. असं आहे, उन्मनी अवस्थेचा जो काही अनुभव येतो तोही नाशिवंतच आहे. कारण अनुभव म्हटला की त्रिपुटी आली. मला अनुभव आला, अनुभवाची प्रोसेस पूर्ण झाली आणि ज्याचा अनुभव आला त्याचा अनुभव आला, ही त्रिपुटी आहे. नाही, आता मी एवढं सांगितल्यानंतर की आपल्या अनुभवांची वाच्यता आपण करू नये, आता परत तुम्ही मला त्या भिडेला किंवा त्या भरीला कशासाठी घालताय? खरंच सांगतो, पण असे आहेत, अनुभव आहेत आणि त्याची प्रचिती पण आहे. सगळ्यांच्या आयुष्यात आहे, सगळ्यांच्या जीवनात आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनात आहे. परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे.
त्याच्या कृपे आमची झोळी तेवढी सक्षम नाहीये. तो भरभरून कृपा करतो. आता अनुभव आला म्हणजे त्रिपुटी आहे. त्रिपुटी ही द्वैताशिवाय असू शकत नाही. अनुभव आलाय म्हणजे मी त्याच्यापासून दूर आहे. मी अनुभव घेतलाय. गुळ गोड लागतोय, गुळाला गोडी आहे का? साखरेला स्वतःला काही गोडी आहे का? तो जो खातो त्याला गोडी आहे, त्याला अनुभव आहे. हो, साखर गोड आहे. पण मला तुम्ही सांगा, बासुंदीतली गोडी, गुलाबजाम मधली गोडी आणि लाडवातली गोडी ही एक आहे का? ही वेगवेगळी आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, अनुभव नाहीसा होऊन कोणत्याही अनुभवाच्या पलीकडे असणारा जो आत्मा आहे ते तुझं खरं स्वरूप आहे. ही ज्ञानाची भाषा झाली. भक्तीच्या भाषेमध्ये जुन्या दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी गुरु शिष्य संवादामध्ये फार सुरेख गोड ओवी घेतली. तिथं असं म्हणलंय, शिष्य असं म्हणतो, रामासी इतुके मागावे. काय मागावं रामाला? रामासी इतुके मागावे जे आपण रामची व्हावे. काय मागावं त्याला? कोमळवाणी दे रे राम, प्रसंग तार्किकता दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, संगीत गायन दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, धात माता दे रे राम. मजन कळे ते दे रे राम. समर्थ त्यामध्ये म्हणतात, मजन कळे ते दे रे राम. आता मला जेवढं कळलंय तेवढं तर मी तुला मागितलंय. पण जुन्या दासबोधामध्ये टाकळीला जो दासबोध लिहिला त्यामध्ये समर्थ म्हणताय, समर्थांचा शिष्य सांगतोय, रामासी इतुके मागावे जे आपण रामची व्हावे. मी राममय झालो पाहिजे. काही मागणारा उरला नाही पाहिजे आणि त्यांनी मला एवढं दिलंय म्हणणाराही उरला नाही पाहिजे. पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणताय, का रामासी दास करावे आपण ऐसे. ही उन्मनी अवस्था आहे. साक्षात्काराची परमोच्च स्थिती आहे. समर्थांनी जसं मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे. आता मला रामाशिवाय काहीही दिसत नाही. तोगे तो चितो राम, तो जो राम आहे ना, तो सर्वत्र पाहे. मी सगळीकडे त्याला पाहतो आहे. मी माझ्यात देखील पाहतो आहे. कारण मी आणि राम हे दोघही एकच आहेत. जुन्या दासबोधामध्ये ती जी ओवी आहे, रामासी इतुके मागावे जे आपण रामची व्हावे. पुढे सांगितलंय, का रामासी दास करावे आपण ऐसे. एक तर रामामध्ये मी मिसळून जावा, नाही तर रामाने माझ्यात मिसळून जावं. शेवटी काय, एक रूप आहे, समरसता आहे. पाण्याचा थेंब खाली पात्रामध्ये जे पाणी ठेवलेले त्यात पडला. ही जी अवस्था आहे, ती अवस्था कशी मिळवायची साधकांनी, समर्थ पुढे सांगतायत. उर्वरित ओव्यांचा विचार उद्याच्या दुपारी 2 वाजताच्या सत्रामध्ये आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.